मिरजेत सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणी दोघा आरोपींना ठोकल्या बेड्या, एक जण अद्याप फरार। शहरातील कमानवेस येथे गुन्हेगारी टोळ्यांच्या संघर्षातून रविवारी रात्री एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने धारदार वार करून खून केल्याची घटना घडली होती। कुणाल वाली वय वर्ष 22 राहणार पवन चक्की, इंदिरानगर, म्हाडा कॉलनी, मिरज असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। तर त्याचा भाऊ वंश वाली याच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून तोही गंभीर जखमी झाला होता। या खून प्रकरणी अजय भोसले, रुपेश होळकर, गजा उर्फ प्रज्वल नायडू या तिघा आरोपींची नावे निष्पन्न झाली होती। या खून प्रकरणी तिघांवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अजय भोसले, रुपेश होळकर, गजा उर्फ प्रज्वल नायडू हे तिघे खून केल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले होते। गुन्ह्याच्या हेतूने पोलिसांना खबर दिल्याच्या कारणावरून या वादामध्ये तिघांनी कुणाल याच्या छातीवर कोयत्याने आणि सुऱ्याने वर्मी घाव घालून खून केला। रुपेश होळकर, गजा उर्फ प्रज्वल नायडू या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। मिरज शहर पोलिसांना यात यश आलेलं आहे। तर अजय भोसले हा अद्याप फरार आहे। त्याचा शोध सुरू असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।